6 गाई फर्स्ट लॅक्टेशनचे आणलेले आणि 8 गाई सेकंड लॅक्टेशनचे आणलेले. जे गाई ब्रीड मध्ये चांगले त्या गाईचे रेट कधी पडत नाहीत. फार तर फार 5,000 थोडीशी कमी जास्त होऊ शकते. बँगलोर हे साहेब ब्रीडच्या बाबतीत अतिशय डेव्हलप झालेलं आहे. फक्त तुम्ही गाईच घेत राहिला तर दूध धंदा हा कधी पण सक्सेस नाही. काय लोक आपल्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवून गाय खरेदी करतात. बरोबर. अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि किती खरं बोललं पाहिजे हे आपल्यालाच कळलं पाहिजे. बरोबर. पण ज्या गायची स्वतः वैयक्तिक मला गॅरंटी राहते की हे गाय 35 लिटर दूध देईन, अशा गायचं मी पुढे 30 लिटर सांगत असतो. गाय घेताना पण आणि देताना पण योग्य गाय घ्यायची, योग्य गाय पुढे सेल करायची. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आपण आपल्या कृषी सल्ला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ दरवेळेस घेऊन येत असतो. आज देखील मंडळी, आज आपण माऊली काऊ फार्म लासूरने या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी बँगलोरवरून जातिवंत गायींचा लॉट आलेला आहे. तर आपल्यासोबत भैया इंगळे साहेब आहेत, त्यांनी हा लॉट आणलेला आहे. भैया नमस्कार. नमस्ते साहेब. नमस्ते परिचय करून द्या आपला. साहेब, मी भैया इंगळे, राहणार लासूरने, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बर, आता आपल्या डेअरीचं नाव काय आणि ऍड्रेस काय? साहेब, माऊली काऊ फार्म म्हणून आपल्या डेअरीचं नाव आहे. बर. आणि राहायला आपण जर म्हणलं तर इंदापूर तालुक्यात येतो, पण तसं जर म्हणलं तर बारामतीच्या जवळ आहे. बर बर बर. गाव लासूरने. बर, आता किती गाय उतरले ते? साधारण साहेब 14 गाय आल्या त्या आज. बर बर बर. किती विक्री झाली, किती राहिले? 8 गाय विकले साहेब, 6 गाय अजून शिल्लक आहे. बर. हा जो लॉट आणलाय हा, याच्यात कशी कशी डिटेल असणार आहे गायींची? साधारण साहेब आपण ह्याच्यामध्ये 6 गाई फर्स्ट लॅक्टेशनचे आणलेले आणि 8 गाई सेकंड लॅक्टेशनचे आणलेले. बर. साधारण रेंज, दुधाची रेंज जर म्हणलं तर 25 लिटर पासून 40 लिटर पर्यंतच्या होत्या. आणि किंमत जर म्हणलं तर साधारण 1,20,000 ते 1,80,000 पर्यंत आहे. बर बर बर. आता बरेचसे शेतकरी मित्र काय म्हणतात, लॉट येतात पण आम्ही सोर विक्री झालेला असतं. साहेब, काय कसं असतं, आता कॉन्टॅक्ट होतं, ज्यावेळेस कॉन्टॅक्ट होतं, काय लोक बरेच 200-300 किलोमीटर वरून येतात. तर अशा लोकांना जर आपण त्यांचा पहिला कॉल आला आपल्याला, तर आज त्यांना लांबून यायचं असतं साहेब. तेवढ्यासाठी ज्यावेळेस गाडी उतरते त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं. आणि ज्यावेळेस माझी गाडी येते त्यावेळेस मी काही एकदम सगळ्यांना बोलवत नाही साहेब. माझं एक ठराविक नियोजन राहतं की बाबा ज्या लोकांना सांगितलेलं आहे गाडी तेवढीच मर्यादित, जेवढ्या गायी आहेत तेवढ्याच प्रमाणात लोक बोलवले जातात. बघितलं तर आपल्या गाई 10-12 लोक 50 असं नाही कधी करत, मोजकच काय असेल ते. म्हणजे मोकार गोंधळ नाही साहेब. ते काय होतं, मग आज एवढे लांबून लोक येतात, मग नाराज होतात. बरोबर आहे. म्हणजे जास्त लोक आले तर निम्म्यांना गाय मिळत नाही, मग ते लोकांना माघारी जावं लागतं. 200, 250, 300 किलोमीटर वरून लोक गाय खरेदीसाठी येतात. आता महिन्यातून किती लॉट येतात आपले? साहेब, मध्यंतरी उन्हामुळे थोडस कमी केलं आपण, पण आता इथून पुढे रेग्युलर आपले दर आठवड्याला 2 लोड येतात. बर बर बर. एक लोड दर गुरुवारचा येतो आणि एक लोड दर सोमवार येतो. बरोबर बरोबर आहे. आता अजून पण भरपूर हीट आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या उन्हाळ्यामध्ये फारसे प्रॉब्लेम आले, बरेच प्रॉब्लेम आले साहेब. गायी आजारी पडणे किंवा इतर गोष्टी. तर त्यावेळेस काय झालं साहेब, आता गायींमध्ये ब्रीडिंग वाढलेलं आहे, ब्रीड डेव्हलप झालेलं आहे, त्याच्यामुळे गायींना हिट सण होत नाही. बरोबर. आणि ह्या वेळेची उष्णता पण भरपूर होते, त्याच्यामुळे गायींचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आणि दुधामध्ये बरीचशी घट झाली. हिट मध्ये कशी काय काळजी घेतली पाहिजे गायी? साधारण 3 टाइम तर गाय गार केले पाहिजे साहेब. आणि जेणेकरून जिथं गायीला जरा थोडस वातावरण दमट नकोय, मोकळी जिथं हवा राहील तिथं अतिउत्तम. आणि टेम्परेचर रेग्युलर घेतलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये गायीचं टेम्परेचर अचानक 105-106 सुद्धा टेम्परेचर जाते गाय. त्याच्यामुळे आणि गायीचं चाऱ्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे की वातावरणाच्या हिटनुसार तिचा डाएट प्लॅन चेंज केला पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे वातावरणात बदल जेवढे घडतील तेवढे तसे आपल्या डाएट मध्ये पण बदल घडवले पाहिजे. गायीला पुरेसे पाणी उपलब्ध केलं पाहिजे. आता काय होतं साहेब, ज्या ठिकाणी गाय बांधून राहते त्या ठिकाणी साधारण गायीला 2 टायमिंगच पाणी पाजलं जातं. बरोबर बरोबर. अशा गोठ्यामध्ये कमीत कमी उन्हाळ्यात 4 टाइम तरी गायीला पाणी दावलं पाहिजे. तिथं ओपन गोटे तिथं काय अडचण नाही. बरोबर. साधारण आता दर पण भरपूर वाढलेले आहेत. बरोबर. तर हे दर वाढण्याचं काय कारण? सर, आता हे काय राहतं, प्रत्येक लॉटला जर म्हणलं तर हे मार्केट अस्थिर आहे सध्याला. गायींचं मार्केट असते, स्थिर नाही. कधी 15 दिवस असं मार्केट होते की एकदम हाय लेवलला जाते, कधी 15 दिवसांनी डाऊन पण होते.
त्याच्या मागे कारण अशीच आहे, दुधाच्या बाबतीत अनिश्चितता, दूध दरवाढीमध्ये अनिश्चितता, आणि दुसरे पेंडीचे दर वाढलेले आहेत. बरोबर. आणि डिझेल, पेट्रोल हे जे ट्रान्सपोर्टिंगचा जो खर्च आहे सगळा, तो सुद्धा वाढलेला आहे. त्याच्यामुळं दुधाचे काय गायींच्या दरांमध्ये असं नाही की बाबा एक ठराविक सांगू शकत नाही मी की बाबा हिचा दर एवढा राहू शकतो. आज गाय घेतलेली उद्या स्वस्त बी होऊ शकते, किंवा आज स्वस्त असणारी उद्या महाग बी होऊ शकते. जे गाय ब्रीड मध्ये चांगले आहे त्या गायचे रेट कधी पडत नाहीत, फार तर फार 5,000 थोडीशी कमी जास्त होऊ शकते. बरोबर. आता सध्याच्या घडीला बँगलोरची गाय म्हणलं की शेतकऱ्यांना खूप उत्सुकता लागते. राईट. बँगलोरवरून गाय आली, आपण घ्या पाहिजे. बरोबर. अगदी अगदी. तर सध्या आता बँगलोरमध्ये काय परिस्थिती? बँगलोर तुम्हाला मी जसं की पहिल्यापासून जसं सांगत आलोय, बँगलोर हे साहेब ब्रीडच्या बाबतीत अतिशय डेव्हलप झालेलं आहे. तर गव्हर्नमेंटने टोटल प्रॉपर ब्रीड वरती काम केल्यामुळे ते ऑलरेडी 3rd जनरेशन, 4th जनरेशन, 5व्या जनरेशन पर्यंत सुद्धा ते गेलेले आहेत. बरोबर बरोबर. आणि तिथं होणारी उत्पत्ती हे चांगली होती. वातावरण त्या गायीसाठी पोषक आहे, तिथलं डाएट गायीसाठी चांगलं आहे. त्याच्यामुळे जसं की बघा आपल्या इथं कोल्हापूरला कसे पहिलवान घडतात, त्या प्रकारे बेंगलोरच्या वातावरणात काही चांगली तयार होती. बरोबर. आता तुमच्या माध्यमातून बरेचसे गोटे उभा राहिले, भरपूर सक्सेस झाले, आणि ब्रीडिंग वरती पण बरेचसे शेतकरी काम करतात. राईट. तर आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही गायी दिलेल्या आहेत. बरोबर. तर तिथं कशा पद्धतीने त्यांना रिझल्ट भेटला, आणि पुढची जी त्यांची जनरेशनची वाढ होती ती कशा पद्धतीने? मी प्रत्येक माझ्यापाशी जे गाय घ्यायला येतात ना, मी प्रत्येकाला तेच सांगत असतो, फक्त तुम्ही गायच घेत राहिला तर दूध धंदा हा कधी पण सक्सेस नाही. बरोबर. तुम्ही एक ठराविक की बाबा फाउंडेशन साठी तुम्ही तुमच्या गोट्यामध्ये 10 गायी, 20 गायी काय जी लागतील तेवढ्याच वापरा, आणि नंतरची जी तुम्ही जी तयार करणार आहे ती घरचीच तयार करा. ब्रीडिंग वरती प्रॉपर काम करून तयार करा. तुम्ही जर गाय घेत राहिला दरवर्षी प्रमाणे तर साहेब ते गाय धंदा नाही परवडत. ज्या वेळेस तुम्ही घरची गाय तयार करता तो धंदा यशस्वी होणार. बरोबर बरोबर. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण गाय दिले तिथं साहेब तुम्ही आता आपण पुढचा ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ बनवणार आहे, तर आपण एक मला गरज नाही फीडबॅकची, माझा लोकांनी जी माझ्यावर विश्वास ठेवलेला हा तोच माझा खूप मोठा फीडबॅक आहे. पण एक वास्तव लोकांना दावणं हे काळाची गरज आहे. म्हणून आपण एक फीडबॅकचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवू. बरेच अशी गोटे आहेत, मी असे आता काय होतं साहेब, प्रत्येकाच्या जर गोट्यावर व्हिडिओ करत बसलो तर तेवढा वेळ नाही, पण बऱ्याच अशी गोटे आहेत की साहेब आपण तिथं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, आणि आपण म्हणलेल्यापेक्षा पण जास्त दूध दिलेले गायींनी. म्हणजे आता गाय जर 40 लिटरची असेल तर तुम्ही गॅरंटी कितीची घेता? गॅरंटीचा विषय कसा राहतो, आता ही जे आता तुम्ही एखादी गाय समोर बघितली, गाय ऑलरेडी 40 लिटरची आहे, पण तिथं जाऊन गाय कितपत सेट होते त्याच्यावरती गायचं दूध ठरतं. बरं. साधारण एक मिनिमम एक 40 लिटरची गाय, आता ही हिट वाढलेली, साधारण 30 ते 35 लिटरच्या आसपास दूध काढू शकते. आणि एक जेन्युइन जर म्हणलं तर एक सर्वसाधारण गायीची दुधाची मिल्क कॅपॅसिटी हे 30 ते 35च्या आसपास राहते. 40च्या पुढची गाय मेंटेन करणं एवढं सोपं नाही. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता खूप लोक अतिशय हुशार झालेत, ब्रीडच्या बाबतीत पुढे गेलेत. त्यांना पण माहिती आहे 40 लिटर दूध देणारी गाय हँडलिंग करणं पण एवढं सोपं राहिलं नाही. मॅक्झिमम 30 ते 35 लिटरची गाय स्टेबल राहू शकते आता सध्याला आपल्या इथे. बरोबर. म्हणजे आणि वातावरणात पण मोठे बदल होत चालले. कधी थंडी जास्त पडते, टेम्परेचर असलं तर फारच जास्त, आणि जास्त ब्रीडच्या गायला सण होत नाही. बरोबर. मग तेवढी काळजी घेणार असा शेतकरी पाहिजे. नाही तुम्ही कोणताही धंदा करा, हा गाय धंदाच नाही, तुम्ही कोणताही धंदा तुमचा असू दे, तुम्ही जर जातीने जर त्यात लक्ष देऊन जर काम केलं तरच तो धंदा सक्सेस होतो. बरोबर. कोणताही धंदा असू दे. बरोबर. बँगलोरमध्ये ब्रीडिंगचं जसं काम चाललंय तसं आपल्या महाराष्ट्रात पण बरेचसे शेतकरी करतात. पण अशा गायी विक्रीस निघतायत का ब्रीडच्या आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या? साहेब म्हणजे तुरळक अशा प्रमाणात निघतात. बरं. की बाबा जेणेकरून आता काय झालं, ऑलरेडी आपल्या इथं शेतकरी आता तर गाय तयार करायला सुरुवात झाली, जे तयार केलेली गाय ते कोण विकू शकत नाही. बरोबर. पण तुरळक प्रमाणात जेणेकरून काय आर्थिक अडचण असेल अशा वेळेस काढतील. आता तुम्हाला सांगतो, मराठवाड्यात एक साधारण 5 वर्षापूर्वीच जर तुम्ही चित्र समोर आणलं तर मराठवाड्यातले लोक ह्या गायींकडे बघायला सुद्धा घाबरत होते. बरोबर. आज तर माझ्या जवळजवळ मराठवाड्यात एवढ्या एक चालू वर्षामध्ये जवळजवळ 400 गायी गेल्या असेल. बरोबर. म्हणजे लोकांची मानसिकता आहे. आज मराठवाड्यासारख्या ठिकाणी सुद्धा एवढ्या गायी लोक घेतात. 1.5 पावणे 2 लाखापर्यंत गाय मराठवाड्यातल्या लोकांनी घेतात. साधारण 40, 35, 60 अशा किमतीने सुद्धा गाय खरेदी केली. बरोबर. आता भरपूर फॅड आलंय, बरेचसे आपण इंस्टावरती बघतो, युट्यूब वरती बघतो, 50 लिटर 60 लिटर. सध्या हा मार्केटमध्ये एक नवीन आलेला फॉर्म्युलाच म्हणावं लागेल की बाबा 40 लिटर 50 लिटर हे एवढं सोपं नाही. ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये कसं होतं साहेब, काय लोक आपल्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवून गाय खरेदी करतात. बरोबर. अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि किती खरं बोललं पाहिजे हे आपल्यालाच कळलं पाहिजे. बरोबर. आणि
बरेचसे शेतकरी असे की व्याजाने पैसे आणलेले असतात किंवा त्यांच्याकडे तेवढेच पैसे असतात, त्यांचा विचार असतो की हे पैसे द्यायचे आणि गायीपासून पैसे कमवायचे. तुम्ही जर कधी साहेब आपण आता हा व्हिडिओ बनवतो, हा विषय सोडून द्या, पण तुम्ही जर खरं शेतकऱ्याचं जर वास्तव जर दावायचं असलं ना तुम्हाला लोकांना, काय शेवटी आम्ही आता व्यापारी लोक आहे साहेब, आम्ही गाय घेतो विकतो, आमचा विषय सोडा, आम्ही एक मार्केटिंग करतोय. पण तुम्हाला खरंच जर शेतकऱ्यांचं जर वास्तव दावायचं असतं ना, तर तुम्ही शेतकऱ्याच्या घरी पहाटे 4 वाजता जावा आणि संध्याकाळी 6 वाजता एकदा जावा, तर तुम्हाला कळलं लहान लहान मुलं आहेत, लहान लहान साधारण 8 वर्ष 10 वर्षाची सुद्धा त्यांची मुलं काम करतात, शेतकऱ्यांची पोरं काम करतात. अत्यंत म्हणजे रक्ताचं पाणी करून केलेला पैसा आहे हा. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्याशी प्रामाणिक राहायचं. त्यांच्याशी जर आपण चुकीचं राहिलो तर आपल्याला देव कधीच माफ करणार नाही. बरोबर. आपण किती जरी खोटं बोलून पैसा कमवला तर क्षणात सुद्धा तो पैसा आपल्यापासून जाणार आहे, एवढं आपण डोक्यात ठेवून चालायचं. बरोबर. आपण आपल्याशी प्रामाणिक असतो ना, पुढे काय अडचण येऊ शकत नाही. शेवटी ही सजीव वस्तू आहे, हिला पुढे काय होईने कुणालाच माहित नाही. बरोबर. पण गाय घेताना पण आणि देताना पण योग्य गाय घ्यायची, योग्य गाय पुढे सेल करायची. काय अडचण आली पुढच्याला थोडस समजून पण घ्यायचं. त्या भावनेने जर धंदा केला तर टिकू शकतो. बरोबर. आता तुम्ही ज्या गायी ह्या विक्री करता तर कोणत्या कोणत्या गोष्टींना बांधवलं? साहेब मी पहिल्यापासून सांगतो, मी ज्यावेळेस लोक माझ्याकडून गाय खरेदी करतात, माझं शेतकऱ्यांशी नातं असं आहे, तुम्ही कधी पण माणसाने आता इथं काय बोलावं, तुम्ही बाहेर सुद्धा कधी पण माझी चौकशी करा. जो माझ्यापाशी गाय घेतो शेतकरी, अत्यंत आमचे जवळीकचे संबंध तयार होते. ज्यावेळेस माझ्यापाशी घ्यायला येतो, मी कधीच आजपर्यंत तुम्हाला सांगतो, मी व्हिडिओमध्ये मी कधीच सांगितलं नाही की मी ह्या गायला 30 लिटरची बोली केली आणि 35 लिटरची बोली केली. जो शेतकरी माझ्यापाशी गाय घ्यायला खरेदीला समोर येतो, मी त्या शेतकऱ्याला 4 साडाला पूर्णपणे बांधील राहतो आणि अंग भांड बाहेर राहतो. अंग जर बाहेर आलं तर त्याला मी जोखमदार असतो. पण ज्या गायची स्वतः वैयक्तिक मला गॅरंटी राहते की हे गाय 35 लिटर दूध देईन, अशा गायचं मी पुढे 30 लिटर सांगत असतो. एखादी गाय 40 ची वाटली तर तिचं 30 लिटर सांगत असतो किंवा 35 लिटर सांगत असतो, की जेणेकरून काय होतं साहेब, आपण विषय राहतो 1-2 लिटरचा, पण त्या 2 लिटरसाठी जर लबाडी आलो तर त्या माणसाच्या नजरेतून आपण आयुष्यासाठी होतो. बरोबर. त्याच्यामुळे दूध गॅरंटी हा विषय, बरं दूध गॅरंटीला पळवाटा पण भरपूर आहेत ना हो. आज जर आपण त्या माणसाला 40 लिटरची जर गाय म्हणून दिली, उद्याच्याला त्यांचा फोन आला की भाई तुम्ही 40 लिटरची गाय म्हणून दिली आणि ती 30 पण लिटर दूध देत नाही, त्याच्या मागे पळवाटा भरपूर आहेत की बाबा तुमच्या इथलं वातावरण तिला सेट नाही, तुमचा डाएट प्लॅन व्यवस्थित नाही, गाय आजारी असन, त्याला पळवाटा भरपूर आहेत. मग त्याच्यामुळं दूध बोलीला हा पळवाटा भरपूर आहेत. बरोबर. दुधाच्या बोलीच्या अंडर गाईच्या रकमेपेक्षा जास्त पैसे घ्यायचे नाहीत, कधीच घ्यायचे नाही. ती एक आपलं जर हिंदू धर्माचं जर म्हणलं तर ते आपली गौमाता आहे, थोडक्यात ती आपली घरातली एक आई आणि बाहेरची एक आई. त्याच्याशी आपण किती प्रामाणिक राहायचं ते आपणच ठरवायचं. बरोबर आहे. आता तुमच्याकडे ज्या गायी विक्रीसाठी उपलब्ध आहे, काय दर चालला सध्या? साधारण साहेब 1,20,000 1,80,000 गाय देतो. त्याच्यामध्ये गायच्या क्वालिटी वाईज, गायची साईज, गायची ब्रीड, म्हणजे अनेक गोष्टीत गायची रेट करण्यासाठी अनेक गायचा रेट हा अनेक गोष्टीवर डिपेंड राहतो. तिचा लेग स्कोअर, फेस क्वालिटी, आर्डर क्वालिटी, त्याच्यावरती गायचा डिपेंड राहतो. बरोबर. कोण गाय 21ची पण घेतो, काय 1.5ची पण घेतो, कोण 81ची पण घेतो. बरोबर. तुम्हाला पण पुढे जशा मिळतील तशा इकडे. आता बघा मला एक सांगा, तुम्ही पण देव नाहीत, तुम्ही जरी शेतकऱ्यांना गाय दिल्या तरी पुढे जाऊन शेतकऱ्याच्या इथं पण खराब होऊ शकते किंवा नजर चुकीने तुमच्याकडून पण खराब जाऊ शकते. नक्की. तर याच्यावर काय सोल्युशन साहेब? आता काय राहतं, आता आपण गाय आणतो, हे सजीव गाय, ज्याने गाय धंदा प्रॉपर केला त्या लोकांना माहित आहे. आता जरी गाय चांगली असली तरी हिला परत अर्ध्या तासात काय होईल कुणालाच माहित नसतं. बरोबर. फक्त आपण गाय देताना पुढच्याला जर चांगली दिली ना तर ते अति उत्तम राहतं. पण काय जरी अडचण आली तर थोडस समजून पण घ्यावं लागतं. पण घेतो आपण साहेब, तसं काय अडचण नाही, पुढच्याच्या बाजू बी समजून घेतो. पण ते आता बाबा एखाद्या गायला मास्टिटिस झाला, काय झालं तर त्याला आपण ट्रीटमेंट सांगणं, किंवा एखाद्याची परिस्थिती लय हालाकीची असते तर समजून घेणं, ह्या गोष्टी साहेब आपण नक्की करतो, पुढच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. बरं. तर मंडळी, व्हिडिओच्या माध्यमातून आपण भैयांकडून सगळी माहिती घेतली, त्यांच्याकडून कोणत्या कोणत्या गोष्टीला ते बांधील असतात, तसेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या असतात, त्या समस्याचं निरसन देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे. तुम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी येऊ शकता, येताना फोन करून या आणि ते सांगतीलच गायांचा किती स्टॉक आहे, काय आहे, आणि त्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर व्यवस्थित खात्रीशीर गायी या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता. तर मंडळी, काय शंका असतील तर भैयांचा नंबर देखील आहे किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्ते.